तीन नंबर ना 3 नंबर है का 3 नंबर मिळते का माझी कुठं अधिकारी पाठी आहे मग रोले माझी मिळते का मोबाइल किती लॉक सर अरे मोबाइल ले लो गेम है कितने जाना ही आत्महत्या झाली सगळं पंचनामाचं झालं सगळं ते आता बंद पंचनामा केला सर तो पुन्हा ते नव्हतं ते बोलले की नेटवर्क पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये तिथे तिथून सुरुवात झाली भांडण्याची तेव्हा त्यानंतर मग साहेबांनी SP साहेबांना फोन केला SP साहेब बोलले तातोड इथल्या इथे तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा जागा करायला पाहिजे तेव्हा त्यानंतर पुन्हा त्यात पण पोलीस स्टेशन त्यांचे काय नातेवाईक असतील काय असतील पुन्हा लवकर प्रॉपर लेख नव्हतं आणि ते इथं माहिती किती ऍडमिट झाले तर कुठल्या सेफ फॉल म्हणून सांगितलं हेड इंजुरी झाली होती मॅडम का तुम्ही या वारण्याचे नाही शिकायला वारणार तिथं वारण्याची तरी सांगतो तिथं नाही नाही पण आपण तुम्हाला पण काय आता तुम्ही बोलला नाही आता काय बोलला की बोलला ऑफिसला
मग आले तर काय माहिती ते पाठीमागे सर आता हे एवढं तुम्ही नोडल ऑफिसर आहात तुम्हाला मग त्याला मी आल्यावर कळलं नाही का त्याची जर जास्त मोठी डॉक्टर उपलब्ध नाही. आता हे जी झालेला प्रकार आहे यांचा तुम्ही केलेलं नाहीये मग असं कसं आहे लागतो पण ते बॉडी कुठे बॉडी झालं एक प्रकार कधी झाले प्रकार आज सकाळी झाला आता किती तास झाले किती तास झाले 10 वाजता पंचनामा झाला ते म्हणताय की सकाळी 7:30ला ही घटना घडली आता जवळपास 5:30 7:30 ते 12 11 तास झाले 11 तास तुम्ही पीएम करिता तुमच्या इथे वाटी झाली बघा मला हे सर्व काय मी पण ते बघतोय तुम्ही काय म्हणजे असं चुकीचं काही सांगणार तुम्हाला म्हणजे काय दवाखाना बघा बाजार तो सीएस तुमचा नसतो तिथं कधी आता मोठं नाही बोलायचं कुठल्या मिटिंगला दवा फोन द्या कुठल्या मिटिंगला कुठल्या दाखवा तिथे रेकॉर्ड मला इथं ऑफिसला काय नाही मला इथं तुमच्या रेकॉर्ड दाखवा ऑफिसला ऑफिसला दाखवा काय रेकॉर्ड इतक्या दिवस चव्हाण सर ऑफिस नाही म्हणताना कुठल्या ऑफिस नाही कुठे ते सीएस कुठे बघा जी माहिती आहे ती खरी सांगा की तुम्हाला विनंती करतो तुमच्या मोमेंट रजिस्टरला दाखवा कुठल्या मिटिंगला गेले ती कुणाकडे मोठे मी कमिशनरला फोन लावतो तुमच्या कुणाकडे जे आहे ते खरं सांगा ते येतच नाही ती तक्रार आहे माझ्याकडे म्हणून मी आलो आज एक लेडीजनं इथं तुमच्याकडे काय केलंय आत्महत्या केली किती तास झाले 11 तास होऊन गेले 11 तास झाले तुम्ही पीएम करत नाही नातेवाईकाला नीट बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कशामुळे चाललंय काय कारण आहे तुम्हाला याचं कोण पाठीराखण करतो सीएसचं काय प्रकार काय कशामुळे असं करतो सीएस कुठे गेले खरं उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रजिस्टर दाखवा मला मोमेंट रजिस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेते त्यांची आरटीसी तिथं मोमेंट रजिस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झाले ते आले मला मोमेंट रजिस्टर लिहिलेलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रजिस्टरला त्याची नोंद पाहिजे कुठे येते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाले कधी आउट झाले दाखवा कधी आले होते दवाखान्यामध्ये 8-8 दिवस दवाखान्यात येत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्याला जर घरची कामं करायची असते तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडतात आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता लोकप्रतिनिधी तुम्हाला विनंती करणार सर्वांना की पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीराखण करते का करते मला माहित नाही तुम्हाला मोमेंट रजिस्टर दाखवा चला चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा आणि तुमच्या लॉ पॉईंटवर आहे ना मोमेंट रजिस्टर लिहिलं पाहिजे ना कोण करणार बॉडी परत त्यांना बॉडी काय त्याला कॉल केला असेल तर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला झाले असते ना कॉल तुम्ही आज संध्याकाळचा वेळ घ्या काल सकाळपासून तुम्ही एक डॉक्टरात तुमची जर घरचा असेल आपल्या घरचा विषय कसा करतो तर मी माझ्या घरचा मी 12-11 तास नुसती वेटिंग करा पीएम नाही असं कसं होईल भाई आत्महत्या करते मुलगी आणि आत्महत्या करून जर तुम्ही असं करताय म्हणजे काय तुम्ही म्हणता की कुठे गेले ती काय तुमचं काय नाव काय तुमचं काय विषय बाबा ऑपरेशन हेच कशामुळे होत नाही कधी झाली तुम्ही ती कधी काढली त्यांचं काय प्रॉब्लेम तपासायचं कोण तपासलं पाहिजे ना ते असं कशामुळे काय वाऱ्यावर सोडायचं अरे सर्जनला जायला त्यांना दाखवायला सांगितलंच पाहिजे तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून कुठेतरी रेफर करून पाठवा लोकांना कुणी विचारित नाही काही करत नाही असं कसं चाललंय तुम्ही सगळे जर फक्त कशासाठी
मी काय बोलतोय हा विषय नाही. तुम्ही कसं वागता तेवढं मला सांगा. काय कारण आहे? तर आपल्या घरातला एखादा पेशंट आहे, त्याचं काय करणार आपण? तुम्ही एवढी दवाखान्यात घाण आहे, एवढे तुम्ही एवढे पैसे करता, एवढं तुम्हाला सर्व आहे, तर असं करा. आरोग्य विभाग मी पण सांभाळा, छोटा गावाने जिल्हा परिषदचा. फक्त मी एवढं सगळं असताना असं का? आणि एक आत्महत्या होती, त्याला 11 तास उलटतात, तुम्ही तुमचं पीएम करत नाही. तुमच्याकडे नाही मग तुम्ही रिपोर्ट द्याल, कराल, मला कोण पाठराखण करेल मला माहित नाही. पण हा विषय चुकीचा व्हायला. जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा हजारो करोडचा खर्च आहे वर्षाचा या हॉस्पिटलचा. तुम्ही सर्व म्हणजे तुमचे सर्व डॉक्टर साहेब, सर्व नर्स स्टाफ आहे, कुठंच कुणी नाही. तुमच्याकडे काय ड्युटीज आहे सिस्टीम? वारंटचे इन्चार्जचं काही किती वेळ असतो कसं? चला ना आपल्या ऑफिस. मागची गर्दी थांबायला. आणि आपण पण कोण आले डॉक्टर? एवढेच आले. डॉक्टर रजिस्टर कोण डॉक्टर कोण आहे प्रायव्हेट? यांना बोला, यांना बोलायचं पेशंटचं शांतवाला काय झालं ते पण सांगा. त्यांकडे डिलिव्हरी होणार आहे म्हणते, नाही म्हणते ते पण कळू जाईल. थांबा होईल, थांबा होईल. आपण चेक केलं का पेशंटला? आपण काय म्हणणार? आपण काय मेडिकल ऑफिसर म्हणून आपण काम करताय का? नक्की. तुम्हाला कुठले काय नाव? तुम्ही आम्हाला भेटच पूनम नेमाने. पूनम नेमाने नावाच्या लेडीज आहे. आतमध्ये कोण तपासण्याची वेळच नाही ना, कोण तपासण्याची वेळ नाहीये. असू देत, पण आता जर घरचा नातेवाईकच त्याला भेटू देत नाही तुम्ही. अरे लेडीज वार्ड आहे असं तुमच्या मीडिया तुम्ही नातेवाईक एक पण नाही. एक पण नाही विषय असा आहे की जर पेशंट आता एवढे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईक तक्रार असेल तुम्हाला काय वारणात असं काय प्रॉब्लेम आहे का? पेशंटला पाठवतो पेशंटला झाल्यानंतर काय बाळाची आता मला एक सांगा, तुमच्या घरातली कसं करणार? आपल्या माझ्या जाऊ द्या. तुम्ही करताय, तुमची उपजीविका वाढताय, पण आपल्याबद्दल कोणते डॉक्टर चेक करते आम्हाला माहिती नाही. नुसतं चेक करते, कोण करताय आधार तर वाटत घरच्या माणसाला त्याला कळून बाहेर आला विचारतो काय सांगते, काहीच नाही, होईल म्हणते. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला सांगा ना. प्रॉब्लेम काय आम्हाला त्याच्यावर कोण आहे नाही तर सगळ्यांना सांगायचं. सर्व नातेवाईकाचे काउन्सिलिंग करून घ्या ना. काहीतरी आता ह्याच्या अगोदर आम्ही मोठे पेशंट आणलेले, पण माझं अशी अवस्था नव्हती, आता अशी अवस्था. सीएचच नाही. अरे खोटं बोलतो हे सर्व ओके मी बोलतो नाही. आणि जर काय अडचण लेडीज असतात, लेडीज तुम्हाला मी काय सांगा माझ्यासारख्या काही कंट्रोलच नाही प्रत्येक पेशंट आता चालणार नाही. इथं मागायची झालं चालत. मी 8 दिवसात कोण नाही येणार. आता इथल्या स्टाफने जिम्मेदारी घेण्यासाठी ते विचारतो. ह्यांना सांगा तर की काय झालंय.
त्या पेशंटला मी नाही तपासलं मग तुम्ही सांगता ज्या कोण लेडीज डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही तुमचं कॉर्डिनेशन असेल ना तर त्यांची चौकशी करून प्रत्येकाला हे मध्ये जायचं म्हणलं की ते काय म्हणतात तिथले आपल्याला स्टाफ तो म्हणते त्यांचं पेशंट फाईल घ्या जाऊन कोणाला बाहेर काढा पेशंट हो खुद ते स्टाफ म्हणते आणि मला तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला बाहेर काढू असं कसं तुम्ही बाहेर काढता मग म्हणजे या पेशंटला बाहेर काढा म्हणजे त्या तिला नाही डिलिव्हरी व्हायची का आपण जर व्यवस्थित केलं तर असं होणार एकदा सांगा काउन्सिलिंग तर नाही करत जास्त संस्कार डॉक्टरच्या आई आहे तुम्ही पेशंट कुठे नेऊ हा आमचा मुद्दाच नाहीये रिस्पॉन्ड करा त्या लोकांना रिस्पॉन्ड केलं येत आहे का मला येत आहे डॉक्टर बोंगळे फाईल करायला लागला डॉक्टर हो तुम्ही आता युनिफॉर्म तुमचं बघा ना आता या लेडीज काय म्हणतात की जर काय म्हणलं तर घ्या कागद काढा त्यांच्या घरात जाऊ का नाही मग त्याला शासन पैसे यांचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जीवावर जगताय सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैशावर आपण नोकरी करतोय त्याचे पैसे आपल्याला पैसे तर यांची सेवा करायची अभी ब्लड ही नहीं है ब्लड है ब्लड ही आहे ब्लड आहे आज पेशेंट ब्लड ही रक्तदान शिविर है का हुआ शिविर कहाँ से लाना है सिक्युरिटीज तुम्ही कॅमेरे त्याला भेटायचं कसं त्याला भेटायचं त्याला तुम्ही दाखवा कॅमेरा कुठे कॅमेरा तुम्ही इन्चार्ज तुम्ही सांगा कुठे कॅमेरा कुठे इथं कॅमेरा अरे कॅमेऱ्याचे केबल आहे कॅमेऱ्याचे बोंबलत असं असतो काय कॅमेरा नहीं साहब दूसरी बात आईसो वार्ड के अंदर में आईसो पूरे एसी का भी प्रॉब्लम है सर काय प्रॉब्लेम होणार नाही असं वाटतं सीएस कुठे हाँ ना इमरान भाई त्याच्या काही त्याची जिम्मेदारी नाही काय त्याला जर करायचं नसेल तर तू रिजाईन करून जा म्हणा नाही तुला काय करायचं ते कर असं कसं म्हणतो अभी चालू हो गया आणि कोण इन्चार्ज तिथे 24 सकाळी 8 किलो आणि आता इथे एसीचा कुणी येत नाही 2 हिस्से बना के दिया सर एक दिया और एक बोल दिया काय कारण साहेब असं कशामुळे काहीच आपण डॉक्टर आहात कसं आपण काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला तक्रार म्हणून तुमची करायची 4 दिवस माझे मान तरी तर आमची परिस्थिती असेल बाकीच्या काही लोकांची परिस्थिती असेल सर्वसाधारण एसी चालत नाही म्हणजे अंग टाकायला माणूसच नाही 2 दिवस काय मी रोज येतो चक्कर मारणार काय उसको पहले डाकू डाला 6-7 लाख रुपये खर्चा कर पैसे खत्म हो गए उसने यहाँ पे लाएगा
अभी यहाँ पे डॉक्टर जी बोलेंगे तुम कब तक ध्यान रखते घर पे ले जाओ, घर पे ले जाके सेक्शन मशीन कहाँ से बोलेगा डॉक्टर आपली कॅपॅसिटी काय आता सोनोग्राफीला किती सोनोग्राफी करतात मला 40 रेकॉर्ड तुमचं रोज 40 होतात 40 कर रहे तुम्ही आत्ताच रेकॉर्ड व्हायला लागले बरोबर होता तुम्ही मला आता काय बोलला की 100 करतो आणि मला जे रेकॉर्ड बघितलं तुमचं ते 200 जेवायला पाहिजे ना अर्धे पेशंट वापस जातो अर्धे लोक वापस जातात नाही मग आता हे नाही ते नाही मग कसं सर्जिकल आहे और 20 गैंड आहे ऐसे टोटल 40 होते मग आता तुम्ही घेतात हे 20 कसे 20 कसे करतात आजचं रेकॉर्ड दाखवा मागच्या बंद पाणी आहे सोनोग्राफीचं मला रेकॉर्डिंग करायचं पेशंटला घेऊन जा सर का पाठीमागं पेशंटला घेऊन जाऊन आलं अरे कर्मचारी तू आपण आहेस ना टोकन भेटते जसा मध्ये घेतो या इथून एक एंट्री आणि या बाजूला एक गेट नाही आता किती झाले आपले कुठे एक्झिट गेला काहीच नाही बाप्पा ज्यावेळेस कॉल केला आपण त्यावेळेस सोनोग्राफी डॉक्टर मध्ये कसं असतं त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाहीये माझं ऑब्जेक्शन असं की तुम्हाला डॉक्टर तर असेल ना बाकी तुमची जी सगळं और ऐसा घाटी सर औरंगाबाद में ऐसा घाटी नहीं है कि अपने पास जो घाटी में पेशेंट को लेके जाना पड़ रहा पेशेंट सवेरे तैयार वाला है म्हणजे आपले हॉस्पिटल पूर्ण कॅन्टीन इथे घेतो तुम्ही माझा एकदा कधी या शेतात घरात जाऊ चले भाई अरे त्यावेळेस मी कधी काय एवढे बाहेर
खुर्च्या राईटच. मला दाखवा कुठे स्टार्ट हमारे जाके आपको बात करना पड़ेगा. किशोर स्टाफ कोण आहे लोक? किशोर आपण काय म्हणा प्लीज ते सोनू घरात लावून घे मागतात. काय आहे खरं सांग कुठं काय काय नाव आहे? अलीकडे आता इथं साईड आहे 25 दिवस झाले. आमच्या चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की 2 दिवस झाले. तुम्ही सांगितलं नाही मी थांबा तुम्ही काही काळजी करू नका. आता कुठे गेले तुम्ही काय कुठल्या बसलो? शिपाई क्लार्क वर्क नाही काय? कोण क्लार्क? बरोबर करा शिपाईलाच बोलायचं म्हणजे सगळे नाकारले. आता तयार करून दिलं काय बघा नाही हँड रायटिंग ही ती सगळं. आउटर रेस्ट कुठे? आउटर रेस्ट कुठे? हां विनायकच आउटवर्ड रजिस्टर खाली असतं ना आपलं. आपण क्लार्क क्लार्क आहे PA का क्लार्क नाही? काय शिक्षण आहे? मी वाईट वाटत नाही. काय नाव आहे? कुठलं गाव? प्रॉपर्टी. मग ह्याची ही आता 7 तारखेचं पत्र आहे आजचं. आज किती तारीख? 13 आहे. 7 तारखेपासून पत्र काढलं ह्याने काय सांगितलं? आता हे पत्र काढले 7 तारखेला. मला CCTV दाखवा 7 तारखेला ती आउट कधी झाली. नाही सीसीटीव्ही कॅमेरा तुमचा कॅमेऱ्याचं फुटेज दाखवा ना. किती कधी आउट झाले 3 तारखेला इथून ऑफिसमधून तुमच्या? हे ऑफिसच आहे ना. त्याचं फुटेज कुठे दाखवा. ह्याचं जर समजा तुम्ही 7 तारखेला पत्र काढलं तुम्ही सही ओरिजिनल आहे. स्कॅन सही कशी मुंबईलाच काढत होतं. अरे ही मग किती दिवसांना नाही काढतोय कुठून? आता 2 मिनिटात पत्र काढून स्कॅन सही पाठवली. त्याच दिवशी केलं कलेक्टर मॅडमला नाही. मग आता एवढे दिवस जर CS गायब होता तसं काहीच नाही ना. तुम्ही हे दुसऱ्याला पाठवू शकते. त्यांनीच राहावं असं काय नाही. त्यात तुमचा अधिकार नाही. काय त्यांनीच जावं असं थोडं नाही. मला जेवढं माय नॉलेज. आता तुमचं काय नॉलेज असतं तुम्ही ड्युट्या करता मला काय माहिती नाही. कुठे आहे मोमेंट रजिस्टर? आहे मोमेंट रजिस्टर कशाला म्हणतात माहिती आहे? कोण आहे क्लार्क? घ्या तिकडच. संसदेत गेला विषय इथं नाही. मोमेंट रजिस्टरच नाही. असंच कळत होतं. सेवी तुम्ही सांगता काय? बरोबर. आता 2 मिनिटातच आलेले की सही होऊन. हा 6 तारखेला गेले. हा पुन्हा हे जर 6ला दिलं 6चा 1 दिवस दिलाय. 7 मिटिंग
आता 9/6 म्हणलंय, 9/6च्या नंतर लगेच 10/6 म्हणलंय, परत आता 10 तारखेनंतर पुढचं म्हणलं लगेच. तुम्हाला इंटरेस्ट काय चार्ज घ्यायचा? तुम्ही नका घेऊ, नाही करत मला तो चार्ज. आता मी परत तुम्हाला जिम्मेदारी करतो, तुमच्याच चौकशी लावतो सगळ्याच्या. रुग्णालयीन काम रुग्णालयात काम करण्याचं कौतुक आहे, केलंच पाहिजे. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा तिचे ऑपरेशन मला तुम्ही ते करू शकत नाही, मग काय करा ते 8 दिवस काय आपण. त्यांनी जर समजा एखाद्या मिटिंगला गेलं तर तिथून इथे येईल हेडक्वार्टरला, घर कुठे नेलं पाहिजे, मग इथे हेडक्वार्टरला लावून इथून जा. टीएबीला बघतो मी, तुम्ही कसे काढता टीएबीला, कुठून कुठं दाखवता मिटिंग, इकडे लिहून देता तिकडे बिलं काढता. हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ना. जिल्ह्याच्या बाबतीत काही त्यांना काही नसेल तर त्यांनी आपलं डायरेक्ट रिझाईन करावं, काय करायचं त्याची त्यांनी करावं, त्यांना बोलायचा अधिकार. आणि आपण सुद्धा सर्वजण स्टाफ आवडलो, तुमचा अधिकार काही नाही. पण रेकॉर्ड, आता तुम्ही रेकॉर्डली सांगितलं की मोमेंट रजिस्टर नाही, साहेब ठेवायला पाहिजे का नाही? कुठे नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणतात ना, नाही. मग आता मोमेंट रजिस्टरला कुठे लिहिले? काय तुमच्यावर समाधान किती व्यक्त करावं? आता समजा आपलं केस आहे, तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, काय करायचं? त्यांनी करायचं काय? सुधारणा करणारच नाही ना. मग यांना आता बोलून तुम्हाला किंवा आता कलेक्टरने लक्ष द्यायला पाहिजे. कलेक्टरला आता कलेक्टर नाही बोलणार आहे मी लगेच. लाव फोन कलेक्टर. 6 तारखेपासून म्हणजे 5 तारखेला निघून गेले. 6 पासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 8 दिवस झाला. 8 दिवसापासून 8 दिवसापासून नाही, एवढा मोठा विषय आहे तर मग ही कसं होणार? हॅलो, बजरंग बोलतो मी. सिव्हिल हॉस्पिटलला आलोय, एक मुलीने आत्महत्या केली हॉस्पिटलमध्ये. 12 तास झालं इथं, तिचं पीएम झालं नाही. ते बोलतो त्यांची सिव्हिल, पण इथं सीएस 8 दिवसापासून नाही. माझ्या मुलीवर अन्याय झालाय नाही ते तो त्याला काय गांभीर्य नाही त्यांना. तो काहीतरी सांगतात, ते एक पत्र दाखवलं जातंय, मोमेंट रजिस्टर असतंय, मोमेंट रजिस्टर नाही, काहीच नाही. मग आपल्याकडे एकदा आपण पण त्याचा एवढी स्वच्छता, एकदा आपण व्हिजिट करा. काय त्यांना बोलून त्यांना काही नाही समजत. आता मी तर तक्रार करणार आहे, मी आरोग्यमंत्र्यांना बोलणार आहे आपलं झालं लगेच, आणि मी तक्रार पण करणार आहे. पण आपण त्याची दखल घ्यावी असं माझी विनंती आहे आपल्याला. मी आज आपल्याला रेकॉर्डली बोलतोय, तुम्ही रेकॉर्डली घ्या. यायची मोमेंट रजिस्टर यांच्याकडे नाहीये. मी तुम्ही सगळ्याच इथं सर्व अधिकाऱ्यांसमोर आपल्याला बोलतोय. त्या अधिकारीच मी आलो तरी अर्धा तास कुणी भेटलं नाही मला. त्याच्यामुळे थोडं प्लीज. माझ्या मुलीवर अन्याय म्हणजे तुमचा बाहेर कुठं झालाय, दवाखान्यात झालाय, कुठं झालाय? तिथं दवाखान्यातच तिने आत्महत्या केला. अंधाऱ्याच्या मुलांना घेऊन गेला. मग तो विषय आपण एकदा पीएम होऊ देत, सगळे रिपोर्ट येऊ देत. मग रिपोर्ट झाल्यानंतर तुझ्या आपण तुमच्यासोबत आहे, मी काळजी नका करू. फक्त एकदा पीएम तर करून घेऊ दे. आता देतो बोलले बॉडी मला, देते तुमची बॉडी, एकदा बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही थोडं एकदा पीएम करून घेऊ. त्याच्यानंतर बाकीचा पुढचा विषय करू. पीएम करून द्या, उशीर झाला म्हणून सांगू नका. नरेश मला नाही का फोन?